मोठी बातमी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅपच सांगितलाय। पुढच्या 2 वर्षात शेतकऱ्यांना जाणारी वीज सौर ऊर्जेतून येणार असून 40% वीज काही काळातून रिन्युएबलच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वाढवण बंदर हा गेम चेंजर ठरणार आहे। 10 लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता वाढवण बंदरात असून हे जेएनपीटीच्या 3 पट मोठं बंदर असल्याचं त्यांनी म्हटलंय। वाढवण बंदर हा एक गेम चेंजर आहे, कारण देशामध्ये 20 मीटर डीप ड्राफ्ट 10 किलोमीटर अशी जागाच नाहीये। म्हणजे आता जे वाढवण बंदर होणार आहेत या एकटा बंदरामध्ये 10 लाख लोकांना थेट रोजगार देण्याची क्षमता आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे तर आपल्याकडे जे जेएनपीटीचं पोर्ट आहे, हे जेएनपीटीच्या पोर्टने गेले 30-40 वर्ष महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवलं, कारण जवळपास देशातली 60% कंटेनर ट्रॅफिक ही एकटं जेएनपीटीचं पोर्ट हँडल करतं। आता हे जे वाढवण पोर्ट आहे जेएनपीटीच्या 3 पट मोठं आहे आणि जगातलं जे सगळ्यात मोठं जहाज आहे ते वाढवणवर येऊ शकतं। सुरुवात झालेली आहे। मुंबईत महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे, तर पहाटेपासून मंदिरं भाविकांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। नांदेडच्या माहूर गडावरील रेणुका माता मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे। नवरात्र उत्सवानिमित्त रेणुका मातेचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं।